थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सेनेचा नागपूरमधील राम मंदिराच्या परिसरात रामरक्षा पठणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे। व्यासपीठ मंदिर परिसरामध्ये त्या दृष्टीने संपूर्ण तयारी देखील झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे रामरक्षा पठणानंतर महाआरती देखील होणार असं स्थानिक नेत्यांनी झी24 तासशी बोलताना सांगितलंय। अगदी काही तासातच रामरक्षा पठणाकरता उद्धव ठाकरे हे राम मंदिरात पोहोचणार आहे। तत्पूर्वीचं हे दृश्य आपण बघतोय, इथे भजन कीर्तन सुरू झालेलं आहे। जोरदार अशी तयारी उद्धव ठाकरे सेनेकडून करण्यात आली आहे। खरं तर पावसाचं सावट आहे, पावसाच्या हलक्या सरी सुरू झालेल्या आहे। किशोर कुमेरे जे आहे इथले स्थानिक नेते उद्धव ठाकरे सेनेचे, ते सुद्धा जोरदार तयारी आहे। मागे भव्य असं बॅनर, इकडे बाळासाहेबांचं एक कटआउट लागलेलं आहे। थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। कशा पद्धतीने तयारी, किती लोक येतील? राम मंदिर इथे ज्या लोकांनी श्रद्धेने आणि आपल्या भावनेने आपलं पैशाचं दान दिलं, दागिन्याचं दान दिलं, त्याची चोरी झाली आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी महाआरतीचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने ठेवलेलं आहे। परंतु हा एक पक्षीय कार्यक्रम नसून हा संपूर्ण राम भक्त जेवढे आहेत, ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांच्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आपण बघू शकतो अगदी काही तासातच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात आहे। रामरक्षा पठण होणार आहे, त्यानंतर इथे महाआरती होणार असल्याची सुद्धा माहिती आता स्थानिक नेत्यांनी दिलेली आहे। जोरदार अशी तयारी संपूर्ण उद्धव ठाकरे सेनेकडून करण्यात आलेली आहे। मोठं असं व्यासपीठ 24x36चं हे संपूर्ण व्यासपीठ आहे आणि अगदी काही तासातच प्रमुख नेते इथे पोहोचतील। मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे सेनेचे नेते आणि शिवसैनिक सुद्धा इथे पोहोचतील आणि इथे कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्याचे संपूर्ण दृश्य आपण बघतोय। हे संपूर्ण म्हणजे राम मंदिरापासून इथून रामनगरचा जो चौक आहे तिथपर्यंतची हा संपूर्ण परिसरामध्ये लोकांची गर्दी राहील आणि जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे। झी मीडियासाठी रत्नशीलसह अमर काणे, नागपूर।